ऑफिसमध्ये फुकट मिळालेल्या ड्रायफ्रूट्सचं काय करायचं तर छान लाडू बनवायचे आणि ते खायचे. तसंच मीही केलं होतं. नवऱ्याच्या ऑफिसमध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स मिळाले होते दिवाळीमध्ये, पण काही वेळच मिळत नव्हता म्हणून म्हणलं चला ह्या हिवाळ्यामध्ये लाडू बनवूया. तर तीळसुद्धा वापरले होते. तीळ हे माझे विकतचे आहेत बरं का. त्याच कढईमध्ये थोडेसे अक्रोड टाकते, थोडंसं तूप टाकून तेही छान परतून घ्यायचे. आता बदाम घेते, बदाममध्ये सुद्धा थोडंसं तूप टाकून तेही छान परतून घ्यायचं आहे खरपूस. आता त्याच कढईमध्ये आता काजू घेते, काजूसुद्धा छान आपल्याला तूप टाकून भाजून घ्यायचे. पिस्तासुद्धा सेम मी तूप टाकून भाजून घेते. पंपकिन सीडसुद्धा माझे घरातले विकतचेच होते, तर ते सुद्धा मी छान भाजून घेते तुपामध्ये. आता इथे खजूरसुद्धा विकतचे होते बरं का, फुकट नव्हतं. ते सुद्धा सीड्स काढून छान भाजून घेतले होते. छान ड्रायफ्रूट्स थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरमधनं याला ओबडधोबड काढून घ्यायचं. बरेच जण कट करून सुद्धा वापरतात, तर मी पावडर केली होती. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते करू शकता. भाजलेले खजूरसुद्धा मिक्सरमधनं काढले आणि छान मिक्स करून घेतलं. गोड थोडेसे कमी वाटत होते म्हणून थोडासा गुळाचा वापर करून तूप टाकून छान परतून घेतलं सारण आणि तीळ टाकले शेवटी आणि मस्त असं तेही परतून घेतलं. तीळ शेवटी टाकते कारण जो क्रंचीनेस असतो तिळाचा खूप छान लागतो. तीळ खाल्ले पाहिजेत आपल्याला हिवाळ्यामध्ये, खूप कॅल्शियम असतं तिळामध्ये. मुलं असं खात नाही म्हणून आपल्याला लाडवामधून यायला द्यायचे. तर तूप लावायचं हाताला आणि छान लाडू वळून घ्यायचे. छोटे मोठे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे लाडू वळू शकता. कशी वाटली ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.